कण्हेर धरणग्रस्त आजही स्वतःच्या शेतजमिनीपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे। जावळी तालुक्यातील पिंपरी तर्फे मेढा येथील धरणग्रस्तांनी मसूर, शहापूर आणि कांभीरवाडी येथील भूखंड क्रमांक 10, 63 आणि 65 ही जमीन फक्त पिंपरी पुनर्वसित कण्हेर धरणग्रस्तांनाच द्यावी अशी ठाम मागणी केली आहे। जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाळ यांनी या ठिकाणी पाहणी केली असून ही जमीन इतर प्रकल्पग्रस्तांना देण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मात्र महाराष्ट्र शासनाच्या 2022च्या पुनर्वसन आदेशानुसार या जमिनीवर सर्वप्रथम पिंपरी पुनर्वसितांचा अधिकार असल्याचा दावा धरणग्रस्तांनी केला आहे। याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान 1 मे पर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही धरणग्रस्तांनी दिला आहे। मी पिंपरी पुनर्वसन कराडमधून या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सदस्य बॉडी आणि काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। ते गेले 2016 पासून सातत्यपूर्णानं आम्ही या ठिकाणी येत आहोत। आमच्या विविध मागण्या आहेत पुनर्वसनच्या। कण्हेर प्रकल्पातून 1980च्या दशकामध्ये आमचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे आणि ते पुनर्वसन अपूर्ण स्वरूपाचं आहे। मग ते जमिनीच्या माध्यमातून असेल, प्लॉटिंगच्या माध्यमातून असेल किंवा गावातील अनेक नागरी सुखसुविधा आहेत, 21 नागरी सुविधा ज्या आम्हाला पुरवल्या जाणार होत्या त्यासुद्धा अपूर्ण स्वरूपाच्या। अशा विविध मागण्यांसाठी आम्हाला या ठिकाणी वारंवार यावं लागतंय आणि शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नाही। आत्तासुद्धा आम्ही या ठिकाणी आल्या असताना आमच्या प्रमुख मागण्या आहेत आत्ता ह्या वेळीच्या की आमचे जे 7 बारे आहेत गावठाणाचे, आमचं पुनर्वसन ज्या ठिकाणी केलं ज्या गावामध्ये ते 7 बारे अजून ते प्लॉट जे आहेत ते प्लॉट आमच्या नावावर नाही, त्याचे 7 बारे नाहीत। त्याची निवड ग्रामपंचायती मला 8ला नोंद आहे, ह्याच्या व्यतिरिक्त त्याची नोंद नाही, सिटी सर्वेला नोंद नाही। ती आमची प्रामुख्यानं मागणी। दुसरी गोष्ट की आमचे जमिनी ज्या आहेत आम्हाला मिळालेल्या त्या काही प्रमाणात काही जे हे आहेत प्रकल्पग्रस्त त्यांना अपूर्ण स्वरूपात मिळालेले आहेत आणि आमचे अर्जसुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांना ते मिळावे। काहींना तर त्या अर्जाचे पाहणीसाठी सोलापूरला, इकडे तिकडे, फलटणला, इकडे तिकडे त्या जमिनी तुम्ही तिकडे बघा, तिकडे मिळतील असं सांगितलं जाते। आणि या ठिकाणी काही जे ठराविक आहेत तिथले जे अधिकारी की जे निमतदार दुधे साहेब आहेत ते 2 वेळा गावामध्ये आले स्थळ पाहण्याला। आम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ काही सदस्यांनी त्यांना त्या ठिकाणी हरकत घेतली की तुम्ही ही स्थळ पाहणी करू नका, हे प्लॉटिंगची खोटी माहिती देऊ नका। तरीसुद्धा त्याची खोटी माहिती या ठिकाणी दिली आणि त्याची ती नोंद व्हावी म्हणून त्याचा कागद आमच्याकडे आला। ते समजलं तर आम्ही आज या ठिकाणी काही लोक आलेलो आहोत आणि आज जिल्हाधिकारी यांना ते निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला उपजिल्हाधिकारी गव्हाळ साहेब यांच्याकडे गेलो, त्यांनी उर्माटपणानं आमच्याशी या ठिकाणी वार्ता केलेली आहे। तर त्यांनाही आम्ही तशाच पद्धतीनं उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं ते करा, या ठिकाणी जो झालेला कायदा आहे त्या कायद्यानुसारच होईल। तर आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आमचं जिथं तुम्ही पुनर्वसन केलेलं आहे, ज्या गावाचं केलेलं आहे त्या गावातल्या लोकांना त्याची जर ती संधी किंवा तो लाभ त्या गावातल्या लोकांना मिळत नसेल, ही पैसे घेऊन, आता मला असंच म्हणावं लागेल, पैसे घेऊनच ही विकली गेलेली आहेत। तर या पैशाच्या जोरावर आमचा त्या ठिकाणाहून काय केले त्यांनी हक्कलपट्टी केलेली। तर या प्रेस मीडियाच्या माध्यमातून आज आम्ही पुन्हा की पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनीसुद्धा आमची प्रामुख्यानं दखल घ्यावी। कण्हेरमधून आमचं 1980 साली आमचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। आम्ही अपूर्ण स्वरूपात त्या ठिकाणी आमची हालत काय आहे ती त्यांनी त्या ठिकाणी येऊन अवश्य पाहावी। आणि जो आमच्या गावात जमिनी प्लॉटिंगचा जो आदेश झालेला आहे, जमिनीचा 10 किलोमीटरच्या एरियामध्ये आदेश झाला आहे, तो त्वरित रद्द व्हावा। आणि आम्ही इथून आता मकरंद आबा पाटील जे पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनाही जाऊन भेटून हा सगळा वृत्तांत, इथली सगळी घडलेली हकीकत त्यांना सांगणारे नामदार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीसुद्धा आमची त्याच पद्धतीनं दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। कोयनेतून सुद्धा अशाच लोकांचं हाल झालेलं आहे, तुम्ही ह्या सर्व गोष्टीतून ज्ञात आहात। मकरंद आबासुद्धा वाई तालुक्यात धूममधून सुद्धा त्यांच्याच तालुक्यातील काही लोक पुनर्वसित झाले, त्यांनासुद्धा ह्या यातना माहीत आहेत। तर त्यांनी आमची आवश्यक दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि ह्याला, आणि जर त्या ठिकाणी कोण ताबा घ्यायला आलं आणि त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर जर निर्माण झाले, आम्ही त्या ठिकाणी कोणाला येऊन देणार नाही। जर कोण आलं तर त्याला जबाबदार प्रशासन राहील आणि गव्हाळ साहेब राहतील, कारण त्यांच्याच मुजोरपणानं त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि ती येऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी आलो। आणि आली तर त्याला जे बी काही घटना घडेल त्या घटनेला स्वतः गव्हाळ साहेब जबाबदार राहतील।